नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, या ऑनलाईन बायोलॉजी मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. तर पहा, हे लेक्चर फार खास होणार आहे, कारण या आजच्या लेक्चर मध्ये आपण अतिशय महत्वाची कन्सेप्ट व बोर्डच्या परीक्षेच्या अनुषंगाने फार महत्वाची आहे, ती म्हणजे टिश्यू कल्चर. तर विद्यार्थी मित्रांनो, तर चला आपण पाहूया की टिश्यू कल्चर म्हणजे नेमकं काय. तर सुरुवात करण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक स्टोरी सांगतो. समजा मी एक वनस्पतीच्या पानाचा तुकडा घेतला आणि त्या तुकड्याला प्रयोगशाळेमध्ये मी ठेवलं. काय म्हणलं मी? एक वनस्पतीच्या पानाचा मी तुकडा घेतला आणि त्या तुकड्याला प्रयोगशाळेमध्ये मी जाऊन ठेवलं. तर मी त्या ठिकाणी असंख्य एकासारखे दिसणारे वनस्पती मी तयार करू शकतो. पहा, काय म्हणलं मी? एक वनस्पतीचा छोटासा तुकडा मी घेतला आणि तो छोटासा तुकडा मी प्रयोगशाळेत ठेवला. तर त्या प्रयोगशाळेमध्ये असंख्य हजारो वनस्पती, एक सारख्या वनस्पती त्या ठिकाणी तयार होतील. आहे का नाही जादू? ही जादू नाहीये, ही आहे सायन्स. आपण आणि त्या कन्सेप्टला आपण काय म्हणतो? टिश्यू कल्चर. म्हणजे एका छोट्याशा तुकड्यापासून पूर्ण प्लांट तयार करणे आणि त्या छोट्याशा तुकड्यापासून एकाच प्रकारचे हजारो वनस्पती तयार करणे, हजारो प्लांट तयार करणे, त्याला आपण काय म्हणतो? टिश्यू कल्चर. तर त्याला जाणून घेऊया आजच्या तासिकामध्ये टिश्यू कल्चर म्हणजे काय. तर डेफिनेशन आपल्याला सगळ्यात सुरुवातीला माहिती असली पाहिजे टिश्यू कल्चरची. तर बरोबर, तर मग डेफिनेशन काय आहे? तो ग्रोइंग प्लांट टिश्यू इन आर्टिफिशियल कंडिशन अँड इन असेप्टेड कंडिशन. मग टिश्यू कल्चरची डेफिनेशन काय आहे? तर ती पहिल्यांदा आपण पाहूया. डेफिनेशन काय म्हणतो? ग्रोइंग प्लांट टिश्यू, ग्रोइंग प्लांट टिश्यू in artificial and aseptic condition. Aseptic condition. Aseptic म्हणजे काय? Aseptic म्हणजे काय? तर विदाउट इन्फेक्शन असा प्लांट टिश्यू घ्यायचा, त्याला इन्फेक्शन झालं नसेल आणि त्याला कुठे ग्रो करायचंय त्या प्लांट टिश्यूला? ते आर्टिफिशियली लॅब मध्ये आपल्याला ग्रो करायचं आहे. परंतु त्या ठिकाणी कशाही प्रकारचं इन्फेक्शन त्या टेस्ट ट्यूबला म्हणा किंवा त्या ठिकाणी जे इक्विपमेंट आपण वापरले त्याच्यामध्ये व्हायला नाही पाहिजे, याची काळजी करायची. त्यानंतर आपण काय म्हणतो पहा, एका छोटासा क्वेश्चन आहे की फाईट रिक्वायर्ड, का गरजेचं आहे? इट इज अ फास्ट मेथड टू डेव्हलप न्यू प्लांट. टिश्यू कल्चर काय आहे? एक फास्ट मेथड आहे. फास्ट मेथड टू डेव्हलप न्यू प्लांट. नवीन प्लांट तयार करण्यासाठी अतिशय फास्ट जर प्रोसेस कोणती असेल तर ती कोणती आहे? टिश्यू कल्चर. बरोबर. या टिश्यू कल्चरच्या मदतीनं आपण काय करू शकतो? तर जास्तीत जास्त प्लांट कमी वेळेमध्ये तयार करू शकतो, ग्रो करू शकतो. बरोबर. आता याच्या काही बेसिक कन्सेप्ट आपल्याला लक्षात असल्या पाहिजे हे शिकण्यासाठी. तर पहिला पॉइंट आहे टॉटी पोटेन्सी. सम बेसिक टर्म मध्ये आपण काय म्हणतो? टॉटी पोटेन्सी. टॉटी पोटेन्सी. आता टॉटी पोटेन्सी म्हणजे काय रे? ability of single cell develop into a complete organism. एका सेलची अशी क्षमता जी पूर्णपणे ऑर्गॅनिझम मध्ये बदलू शकते, त्या क्षमतेला आपण काय म्हणणार? टॉटी पोटेन्सी. काय म्हणणार? टॉटी पोटेन्सी. ability of single cell. ability of single cell to develop into new नवीन प्लांट, सॉरी, डेव्हलप इंटू कम्प्लीट
organism. Develop into complete organisms. काय म्हणले? ऑब्जेक्टिव्ह ऑफ सिंगल सेल. एका सिंगल सेलची क्षमता, कोणती क्षमता? तर पूर्णपणे एक ऑर्गॅनिझम मध्ये डेव्हलप होणे, त्या क्षमतेला आपण काय म्हणणार? टॉटिपोटेन्सी. ही एक बेसिक टर्म आपल्याला माहिती असलं पाहिजे. नेक्स्ट काय म्हणतो आपण? एक्स प्लांट. काय म्हणणार? एक्स प्लांट. काय प्लांटचा पार्ट असेल किंवा सेल. सेकंड पॉइंट कोणता आहे आपला? तर काय असलं पाहिजे आपल्याला? एक्स प्लांट. आणि एक्स प्लांट म्हणजे काय रे? तर पहा, प्लांट पार्ट, तर काय म्हणणार? सेल और टिश्यू. ग्रो इन कल्चर मीडिया. ग्रो इन कल्चर मीडिया to make बरोबर. तर आपण काय म्हणतो? एक्स प्लांट. पहिली महत्वाची कन्सेप्ट काय? टॉटिपोटेन्सी. दुसरं काय म्हणतो आपण? एक्स प्लांट. आणि थर्ड ती कोणती आहे? मायक्रो प्रोपोगेशन. महत्वाची कोणती आहे? मायक्रो प्रोपोगेशन. मायक्रो प्रोपोगेशन. काय म्हणणार? मायक्रो प्रोपोगेशन म्हणजे काय? बाय टिश्यू कल्चर. बाय टिश्यू कल्चर. thousands plants in शॉर्ट टाइम मध्ये 1000 प्लांट्स तयार करणे, तर आपण काय म्हणतो? मायक्रो प्रोपोगेशन. आणि फोर्थ आहे सोमाक्लोन. सोमाक्लोन. ओके. आता सोमाक्लोन म्हणजे काय? तर एक सारखे प्लांट. बरोबर. मग काय म्हणणार? प्लांट डेव्हलप बाय मायक्रो प्रोपोगेशन. काय म्हणणार? प्लांट डेव्हलप बाय मायक्रो प्रोपोगेशन. दे आर जेनेटिकली आयडेंटिकल. काय म्हणतो आपण? प्लांट डेव्हलप बाय मायक्रो प्रोपोगेशन. ठीक आहे. आणि कसे असेल ते? सोमाक्लोन जे प्लांट्स आहेत दे आर जेनेटिकली आयडेंटिकल. आता काय काय गरजेचं लागणार आहे अजून? तर मीडियम लागेल. कोणतं मीडियम? न्यूट्रिएंट मीडियम. रिक्वायरमेंट आपण इथं रिक्वायरमेंट. अजून काय लागेल नाही? त्या एक्सपेरिमेंट साठी आपल्याला काय काय लागणार आहे? काय म्हणतो आपण? न्यूट्रिएंट मीडियम. न्यूट्रिएंट मीडियम म्हणजे न्यूट्रिएंट मीडियम मध्ये काय असलं पाहिजे रे? यामध्ये आपण म्हणूया सुक्रोज ताकद असली पाहिजे, सॉल्ट असलं पाहिजे. बरोबर. त्यानंतर अजून काय लागेल त्यामध्ये? टेम्परेचर किती असलं पाहिजे? 25 डिग्री सेल्सिअस. बरोबर. त्यानंतर हार्मोन असला पाहिजे. काय असले पाहिजेत? हार्मोन. आणि कोणकोणते हार्मोन असणं गरजेचं आहे? तर ऑक्झिन प्लस सायटोकायनिन. बरोबर. हार्मोन कोणता असला पाहिजे? ऑक्झिन आणि सायटोकायनिन. त्याचबरोबर आगार पण असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर पहा मग टिश्यू कल्चर टेक्निक करण्यासाठी आपल्याला काय काय गरजेचं आहे? तर न्यूट्रिएंट मीडियम असणं गरजेचं आहे, टेम्परेचर असणं गरजेचं आहे 25 डिग्री सेल्सिअस, आणि हार्मोन कोणता? ऑक्झिन आणि सायटोकायनिन. ठीक आहे. त्याचबरोबर त्याच्या काही बेसिक टर्म्स आहेत ते आपल्याला माहिती असल्या पाहिजे. टॉटिपोटेन्सी म्हणजे काय? तर एका सिंगल सेलची क्षमता पूर्ण प्लांट मध्ये डेव्हलप होण्याची.
त्याचबरोबर एक्सप्लांट म्हणजे काय, एखाद्या प्लांटचा पार्ट असेल, सेल असेल, टिश्यू असेल, जो कल्चर मीडियामध्ये ग्रो केला आणि त्यापासून कॅनस तयार केलं. त्यानंतर मायक्रो प्रोपोगेशन म्हणजे काय, तर टिश्यू कल्चर च्या मदतीनं थाउजंड ऑफ प्लांट्स कमी वेळेमध्ये बनवणे, त्याला आपण काय म्हणतो, मायक्रो प्रोपोगेशन. आणि समाक्लोन म्हणजे काय, तर त्या मायक्रो प्रोपोगेशनच्या द्वारे जे काही जेनेटिकली आयडेंटिकल प्लांट तयार झाले त्याला आपण काय म्हणलं, समाक्लोन. तर आपण एक्सपेरिमेंट पाहूया इकडे या ठिकाणी. तर आपण ती प्रोसेस पाहूया की त्या कशा मार्फत कसं टिश्यू कल्चर टेक्निक होते. तर पहा, एक टेस्ट ट्यूब घेतली आणि त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट टाकलं आपण. न्यूट्रिएंट मध्ये आपण काय टाकणार, तर आगार म्हणजे आपण सुक्रोज टाकणार आणि आगार टाकणार. आणि त्याच्यामध्ये आपण नेक्स्ट स्टेप मध्ये आपण काय केलं, तर एक्स प्लांट त्या टेस्ट ट्यूब मध्ये टाकला. डार्कनेस मध्ये टाकलं, अंधार असला पाहिजे. तापमान 25 डिग्री सेल्सिअस असलं पाहिजे. आणि हार्मोन त्या टाकायचे कोणते, ऑक्झिन आणि सायटोकाईन. या ऑक्झिन आणि सायटोकाईन हार्मोन मुळे त्या एक्स प्लांटचं त्या ठिकाणी काय तयार झालं नाही, तर कॅलस तयार झाला. आणि हा जो कॅलस आहे हा काय, मास ऑफ सेल किंवा आपण त्याला काय म्हणतो, अनडिफरन्शिएटेड सेल. मग या मास ऑफ सेल मध्ये आपण काय ऍड केलं, तर सायटोकायनिन ऍड केलं. जसं सायटोकायनिनचं प्रमाण आपण वाढवलं तसं त्या ठिकाणी काय डेव्हलप झाला, शूट डेव्हलप झाला. काय डेव्हलप झाला, शूट डेव्हलप झाला. आणि त्यानंतर शूट डेव्हलप झाल्यानंतर त्या टेस्ट ट्यूब मध्ये आपण ऑक्झिनचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं. आणि ऑक्झिनचं कॉन्सन्ट्रेशन वाढवल्यानंतर त्या ठिकाणी रूट तयार झाला. मग असे असंख्य मायक्रो प्रोपगेशन द्वारे आपण त्या ठिकाणी असंख्य प्लांट तयार केले आणि त्याला त्याच्या बाहेर काढलं आणि काय केलं, समाक्लोन केलं. तर ही पूर्णपणे प्रोसेस आहे की कशा प्रकारे आपण टिश्यू कल्चर टेक्निक लॅब मध्ये करतो. बरोबर. तर पहा, मग आजच्या तासिकेमध्ये आपण काय काय पॉइंट स्टडी केले, ते म्हणजे टिश्यू कल्चर म्हणजे काय. त्याच्या सगळ्यात सुरुवातीला आपण डेफिनेशन पाहिली, ते म्हणजे ग्रोइंग प्लांट टिश्यू इन आर्टिफिशियल कंडिशन अँड इन असेप्टेड कंडिशन. असेप्टेड कंडिशन म्हणजे काय, इन्फेक्शन फ्री कंडिशन आहे, त्याला आपण म्हणतो असेप्टेड कंडिशन. बरोबर. नेक्स्ट आपण पाहिलं की ही मेथड का गरजेची आहे, आणि या मेथडद्वारे आपण जास्तीत जास्त प्लांट कमी वेळेमध्ये काय करतो रे, बनवतो. मग त्यामध्ये आपण बेसिक टर्म पाहिल्या सुरुवातीला. टॉटिपोटेन्सी म्हणजे काय, एका सिंगल सेलची क्षमता, जो सिंगल सेल पूर्ण कम्प्लीट ऑर्गॅनिझम तयार करू शकतो, त्याला आपण काय म्हणतो, टॉटिपोटेन्सी म्हणतो. दुसरं आपण काय पाहिलं, एक प्लांट म्हणजे नेमकं काय, तर प्लांटचा पार्ट किंवा सेल किंवा टिश्यू जो आपण मीडियामध्ये ग्रो करतो आणि त्यापासून आपण कॅलस तयार बनवतो. तर आपण पाहिलं मायक्रो प्रोपोगेशन म्हणजे काय, त्यामध्ये थाउजंड ऑफ प्लांट्स आपण काय करतो, बनवतो शॉर्ट टाइम मध्ये, तर आपण म्हणतो मायक्रो प्रोपोगेशन. त्याच्यानंतर आपण चौथी टर्म पाहिली, समाक्लोन म्हणजे काय, जेनेटिकली आयडेंटिकल जे काही प्लांट्स आहेत ते बाहेर काढलेले, तर आपण म्हणतो समाक्लोन. तर या टिश्यू कल्चर साठी काय काय लागतं, तर न्यूट्रिएंट मिडियम लागतं. ते न्यूट्रिएंट मिडियम सुक्रोज त्यामध्ये असलं पाहिजे, सॉल्ट असलं पाहिजे. बरोबर. नंतर हार्मोन आपण त्यामध्ये टाकतो, कोणकोणते, ऑक्झिन आणि सायटोकिनिन. आणि टेम्परेचर कसं आहे, 25 डिग्री सेल्सिअस. ती प्रोसेस कशी होती ते आपण डिस्कवर केलं. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.